रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. राम हा साऱ्या जगाचा मालक, पण रामाला एका माणसं मारायचे हिशोबानं वागावं लागलं. त्यानं असं लिहून ठेवलं की त्याच्या बाजूला त्याला जाता येईना. नामदेव महाराजांना वर्णन केलेलं आहे, बोलिले वाल्मिक तैसेची करीना वरतुनी दाविना नामा म्हणे. मग त्या वाल्याचा केवढा अधिकार असेल होय विष्णू महाराज, वाल्मिकाचा केवढा अधिकार असेल, पण त्याला अगोदर संताची भेट घ्यावा लागेल. तेव्हाच ह्या जड जीवाचा काय होत असतो, उद्धार होता असतो. त्याचा विश्वास होता. नारदाला भेटला तो, आणि नारदाला दया आली त्याची. तू हे काम कोरत करतो म्हणे, असं माणसं मारायचं. मग काय करू, तू म्हणे फक्त देवाचं भजन कर. आणि संत सांगित असते देवाचं भजन करायचं. सरपंच, आमदार, खासदार, मंत्री हे नसते सांगत. कारण बुडत हे जन न देखवे हे तो कळवाळा. म्हणूनच ते आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो या आलो या
फक्त ह्याच कारणाशी आलो. कारण ते जर नसते आले तर आपल्याला देव कळाला नसता, आपल्याला परमार्थच कळाला नसता. पण ही संत मंडळी आल्यामुळं आपल्याला परमार्थ कळाला महाराज. म्हणून संताला काय म्हणलेले? माय म्हणलेले माय. तुम्ही संत माय बाप कृपावंत. बाकी कोणाला म्हणले का माय? बाकी म्हणायसारखी तरी आहे का माय? फक्त संतच एक जगात अशी माय की जसं आपल्या आईनं आपल्याला लहानचं मोठं केलं, एवढं प्रेम केलं, तितकं प्रेम करणारे फक्त संतच आहेत या जगात. आणि ते संत त्या वाल्मिक ऋषीला भेटले महाराज. आणि त्या वाल्मिक ऋषीनं पंडित ब्राह्मण महाराज हे एखादं सांगणारे, हे आमुष्य सांगणारे तर नुसतं पाहिले की मरत होते. त्या वाल्मिक ऋषीला नुसतं पाहिलं की मारायचे, पण ते पंडितच मारित होता, हे आपोआपच मरत होते. आणि इतके राजनं भरले की 7 राजनं भरले. एवढं पाप केलेलं त्या माणसाने. पण त्याला नारद मुनी भेटले महाराज आणि फक्त सांगितलं की तू जे एवढं करतो, पंडितच ब्राह्मण मारतो, पुन्हा छाटछूट मारित नाही, हे कशासाठी करतो एवढं पाप? किंवा म्हणला आता मला लेकरं बाळ आहेत, बायका पोर आहेत, इवाई जवाई आहे, त्याच्यासाठी करतो. जाऊन त्याला विचार, मी जे हे करतो का, उद्या मला हे याचं प्राची जर भोगायचं असलं तर मग तुम्ही मला भरू लागसाल का? जी गाठ बांधून आलती ना लग्नात, तिलाच विचारलं पाहिजे ना. ती काय म्हणली माहिती आहे का? जे करीन ते भरीन. हा, असं सांगा करी. हा, जे करीन. म्हणून आपण जे करतोच का, आपली बायको आपल्याला भरू लागणार नाही, ती आपल्यालाच भरावं लागणार. आपण काय करतो, वाईट किती करतो, चांगलं किती करतो, हे आपल्यालाच भरावं लागणार. तितकीच फक्त बायको म्हणली आणि नीटच निघला घरून. आपल्याला तर आपल्या बायका म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही, हा, तुम्ही आता पहिल्यासारखी राहिले नाही, तुमच्या ध्यानात राहीन, तुम्हाला तीनदा सांगावं लागतं. अरे एखाद्याच्या घरातून निघला असतं तर पुन्हा कुठं थांबलाच असता. पण आपण इतके लागट, इतकेच पानसट, आपण तिथंच मरायला. पण आपण काही त्याच्यावर लक्ष करीन. पण तो बहादूर जेच निघला महाराज आणि नारदाचे पाय धरले. नारदानं सांगितलं त्याला, फक्त तू रामाचं काय कर, भजन कर. त्याला राम बी येत नव्हता, त्याला उरफाट येत होतं, मरा मरा मरा. म्हणजे कितीच माणूस कठीण असेल. त्याला जर राम येत नव्हता म्हणल्यावर तो देवाच्या विरोधात किती होता. पण मरा मरा म्हणता म्हणता राम राम म्हणू लागला. आणि जे बसला असा भजन करीत त्याच्यावर वारुळ चढलं. आता इथं रामायणाचार्य, शिवपुराणचार्य, भागवताचार्य, तितकं रंगून सांगता येणार नाही मला. पण मी एकदाच सांगतो तुम्हाला, मी जे सांगतो का हे शॉर्टकटमध्ये सांगतो. आणि तुम्हाला कथेमध्ये कसं असतं, त्याचा हावभाव करावा लागतं. आलो हनुमान, जय बजरंगबली. कारण ते वातावरण वेगळं असतं. कीर्तनातलं वातावरण शॉर्टकट असतं. रामाचं भजन करू लागला महाराज. राम 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 म्हणता रामच होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुख या वचनी आहे, फक्त विश्वासे अनुभव पाय. हा, त्याचा विश्वास होता नारदावर. आणि वारुळ चढलं महाराज, त्याच्या डोक्याच्या वर गेलं. आणि नारदाची स्वारी कितीतरी वर्षांना आली. आणि त्याला तिथं आल्यावर आठवण आली
याला इथंच मी सांगितलं होतं राम राम म्हणायचं वाल्याला, तर त्या वारुळातून आवाज येऊ लागला राम राम. नारदानं ते वारुळ बाहेर काढलं महाराज आणि वाल्या कोळ्याला सावध केलं. वाल्या कोळ्यानं पाय धरले त्या नारदाचे. नारद हे संत होते महाराज, तिने ताळात आग लावायची निजवायची. हा शेंडी अशी आणटीनं उभाच होता त्याचं, कुठं काय चाललं हे त्याला आधी मेळ लागायचा. हा तेव्हापासून तर शेंड्या सुरू झाल्या. शेंड्या लावल्या पाहिजे. आणि सावध केलं महाराज. त्या वाल्यानं नारदाचे पाय धरले, म्हणले महाराज तुम्ही माझा उद्धार केला, पण आता मी काय करू? नारदान सांगितलं आता तू राम आणले, तू ज्याचं नाव घेतो का त्याचेच राम आणले. आता तो राम जन्माला यायचा, दशरथ राजा यायचा, आणि अगोदरच रामायण लिहून आणि राम जन्माला आले त्याच्यानंतर कितीतरी हजारो वर्षांनी. आता सांगा तुम्ही, ज्या माणसानं संताचं ऐकलं तर त्या माणसाला देवाला सुद्धा त्याचं ऐकावं लागलं. कोणाला? देवाला. काऊन ऐकावं लागलं? फक्त संताची भेट झाली म्हणून त्या संतानं जे आपल्याला सांगितलंय त्याचं आपण ऐकायला पाहिजे. तुम्ही बाकीचेच ऐका नका ऐकू, तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमचं बरं होईल का वाईट होईल हे सांगता येणार नाही. पण संताचं जर आपण ऐकलं आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. म्हणून संत उदार उदार फक्त त्याच्याकडे जा आणि आपला उद्धार करून घ्या. बाकीकडे जा आणि दुःखच घेऊन ये. लय पैशावाला लय चांगला आहे, अरे तो दुःखी आहे, तुम्हाला काय सुखी करणार आहे? अरे राजा दुःखी, परजा दुःखी, सुखिया कोई नाही रे. कोण सुखी आहे त्या पैशानं? आणि पैसे कोणाजवळ नाही. आता खुरपीने बाई आहे का तिच्याजवळ पैसे येत, आपल्याजवळ नाही. 500 रुपये रोज आहे महाराज. आपण उन्हात बसायला पण ती उन्हात कमवायला लागली 15,000 रुपये महिना. पैसे कोणाजवळ बी आता, पण सुख नाही. रावणाला किती बायका होत्या? 80,000. तरी तो सीतेची वाट पाहत होता, पण तरी त्याला सुद्धा सुख झालं नाही. पैशानं सुख होत नसतं, ज्ञानानं सुख होत असतं आणि भक्तीनं सुख होत असतं आणि साधू संतांचं ऐकल्यानं सुख होत असतं. कारण आपल्याला जे दुःख होणार आहे साधू संतांना आपल्याला दुःखापासून वेगळं करण्याचे प्रयत्न केले, पण ज्यांनी ऐकलं त्याचं कायमचं दुःख गेलं महाराज. ज्यानं नाही ऐकलं का ते दुःखीच आहे. आणि सुख कुठे आहे मग? हे संसारात सुख आहे का महाराज? बायकोला वाटलं मी नवरा केल्यावर सुख होईल आणि नवऱ्याला बी वाटलं मी बायको केल्यावर सुख होईल. तीच दुःखी आणि हो दुःखी. आता दोघं दुःखाला दुःख भेटल्यावर काय होणार आहे? पोरं झाले आणि पोरांनी खेटरान आणणं सुरू केलं. आता काय झालं?
मग हे दुःखच देणार आहे. संसार दुःख मूळ आणि चहूकडे विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस काही म्हातारे माणसं झाले पण 4 वाजताच उठते आणि पोराला बोलते अरे उठा रे, अरे उठा. अरे काय उठा, त्यानं दिवसभर काम केले, झोपू दे ना बाबा. पण रिकामी तळमळ कशी, उठा. तरी ते म्हणते माराना मुकाट्या ना, आम्हाला झोपू दे ना, उठून 6 वाजता. पण दम निघा ना. काही काहीचे असं व्हायला लागले की त्याला झोपाच नाही. पण जो झोपतो का अंग टाकल्या टाकल्या त्याच्यासारखा भाग्यवान नाही मला. झोप कोणाला बी येत नाही, झोप पैशाने मिळत नाही. झोप म्हणजे आनंद आहे. झोपेमध्ये रामभाऊ राऊत महाराज म्हणले जीव ब्रह्मरूप होतो. मग जीव ब्रह्मरूप होतो झोपेत. मग काहीला झोपायची येईल, त्याच्या अंगावरून तुम्ही एखादं ट्रॅक्टर घाला झोपी, हाय का काही त्याला घेणं देणं. आणि जागृतीमध्ये त्याला अंगावर येईन का, मी पळू का, म्हणजे एक एक विचार सुरू राहतो. पण झोपेमध्ये जो आनंद आहे तो संतांच्या संगती जागृतीमध्ये मिळतो. त्याच्याकरता साधू संतांचा आपण ऐकायला पाहिजे. त्या रामानं जन्म घेतला, 12 झाले रामाची, 17-18 वर्षाचा झाला. आता पटकन घेऊ आता रावर. लग्न झालं सीतेसोबत, पण गादीवर बसायचं. तर मंथरानं लावला कानाला फोन, हॅलो हॅलो म्हणलं की तिकडची म्हणली हॅलो. अहो म्हणे येडी आहेस का काय तू. आता तो राम गादीवर बसन आणि तो भरत भन भन हिंडन मावळाच्या माश्यासारखा. हा तर धुपण करते तिकडं तर पुन्हा वापस येईन तो भरत. खोटं लवकर पटत महाराज, खरं लवकर पटत नाही. खरं बोले तो नरकी पडे आणि खोटं बोले तो सर उरफटच कार्यक्रम आहे हो. हा तिला पटलं ना कैकईला आणि कैकई रुसून बसली. दशरथ राजा आला, हातपाय झुटले, म्हणला कैकईचं काय चाललंय म्हणून पाहायला गेला. तर कैकईनं लग असं पक्कच घेतलं पदरान तोंड झाकून. आणि मग दशरथ राजानं असं तोंड केलं. ती म्हणली मला बोलू नका, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. म्हणे झालं का, काही झालं नाही, फक्त मला बोलायचं आहे. मग दशरथ राजाचं डोकं चलं ना. बायको जर नाही बोलली तर डोकं चलं ना माणसाचं. हे खरं आहे का नाही. फक्त बायकोनं बोलू नाही. तिनं आपण घरी गेला तिनं 2 घंटे बोलू नये, पक्क मौन पाळा. आणि आपल्याला तर वाटतं बस आता काहीच खरं नाही. शेजारी जर नाही बोलला तर चलल, कारण शेजाऱ्याचं आपलं जमत. एक हे चाक आहे मार त्या गाडीची. गाडीचे दोन्ही चाक जर गोल असले तर गाडी खळखळ चलती. पण एखाद्या चाकाला डग असला ना महाराज अशी करते. त्याच्याकरता संसारात सुद्धा नवरा बायको एका विचाराचे लागते. मग परमार्थ इतका सोपा आहे का. देव आणि भक्त एका विचाराचे लागते. त्या कैकईनं ऐकलं महाराज, दशरथ राजाकडून वचन घेतलं आणि मग सांगितलं दशरथ राजाला की आता राम गादीवर बसणार, माझ्या भरताला तुम्ही बसवणार नाही. ते म्हणलं तसं काय नाही, तू म्हणशील तसं आता मी तुला वचनच दिलेलं आहे. पण म्हणे गादीवर कोणाला बसव का नका बसू, पण रामाला तुम्ही वनवासाला पाठवा 14 वर्ष. आता ही कैकई सावतर मायच ना, कसं की सावतर माय. आता ध्यानात ठेवा बरं का, हे विषय पुन्हा येणार आहे पुढं. मग सावतर माईचं ऐकलं कोण, रामानं. राम म्हणला ती माझी माय, तिच्या जे मनात आहे तेच मी करणार. आणि महाराज रामानं जे आपलं ते
बायकोला म्हणलं चला आता आपल्याला 14 वर्ष ह्या विधीला यायचं नाही. 14 वर्ष कंदमुळे खाऊन राम वनवासात राहायला मार. कोणाच्या शब्दामुळं? सावतर माईच्या. आता सख्या माईचं कोणी ऐकी ना, कोणाचं? सख्या माईचं. पण जगाच्या मालकानं सावतर माईचं ऐकलं. हे एक नवलाच एक गोष्ट आहे महाराज. आणि 14 वर्ष वनवासात गेले. आता तिथं कोण सोबती आहे? पाखरं, तिकडं वाघ, जनावर मोठा मोठाले रोही. आता रोही हाणायला जातात लोक, आता नाही जात समजा. आता काय नाही राहिलं. नाही तर चौकडते भोंगे चालू, कुत्र्याचाच आवाज बुबू बुबू. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी हे सुस्वरे आळविती, पक्षी हे सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. कोण सोयरे? वृक्ष. वृक्ष बोलत होते रामाला सीतेला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी. पक्षी बोलत होते रामाला. सीतेला बाभळी बोलत होत्या. सीतेला सांगा तुम्ही केवढा अधिकार म्हणा त्या सीतेचा बी. होय. आणि सीतेसारखं होणं फक्त ती सीताच होती. आणि रामासारखं पुन्हा दुसरं कोणी होणेच नाही. देवासारखं पुन्हा कोणी नाहीच आणि होणार बी नाही. म्हणून त्याला झाडं बोलत होते, त्याला हे वाघ